पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना 1 वर्ष काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यांचे हे आवाहन भाजपच्या नेत्यांना लागू नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण त्यांच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून उधळपट्टी सुरूच आहे. याचा प्रत्यय आज नांदेडमध्ये आला. निमित्त होते विधान परिषद निवडणुकीनिमित्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे. या बैठकीसाठी रवींद्र चव्हाण खासगी विमानाने आले. त्यांच्या स्वागतासाठी गाड्यांचा मोठा ताफा होता. तर आलिशान रिसॉर्टमध्ये कार्यकर्त्यांची ही बैठक झाली. आखाती देशातील युद्धामुळे इंधनाचा कमी वापर व्हावा यासाठी प्रवासी वाहतूक सेवेचा उपयोग करावा, विविध गोष्टीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासगी विमानाने आले होते. नांदेड विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी रेंज रोव्हर, लेक्सस सारख्या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या गाड्यांचा ताफा लागलेला होता. शिवाय नांदेडमधील आलिशान रिसॉर्ट रोविनामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रवींद्र चव्हाण यांच्या खासगी विमानाच्या प्रवासाबद्दल एका माध्यम प्रतिनिधीने 2 वेळा विचारले, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मी ज्या कामासाठी आलोय ते काम करणार, बाकी माझे प्रवक्ते उत्तर देतात असे म्हणून चव्हाण निघून गेले. पहा काय घडले. दादा, पंतप्रधानांच्या आव्हानाला महिनाही झाला नाही, काटकसरीच्या आपण चार्टर प्लेन घेऊन फिरताय साहेब. एक मिनिट. साहेब, पंतप्रधानांच्या आव्हानाला महिना झालाय, आपण चार्टर प्लेन घेऊन फिरताय, काटकसरीचं आव्हान आहे. साहेब, एकच प्रश्न नंतर बरं महाजनांच्या विषयावर नंतर आलोय मी या कामासाठी ते करणार, बाकी म्हणजे प्रवक्ते दादा, पंतप्रधानांच्या आव्हानाला महिनाही झाला नाही, काटकसरीच्या आपण चार्टर प्लेन घेऊन फिरताय साहेब. एक मिनिट. साहेब, पंतप्रधानांच्या आव्हानाला महिना झालाय, आपण चार्टर प्लेन घेऊन फिरताय, काटकसरीचं आव्हान आहे. नंतर बरं महाजनांच्या विषयावर नंतर आलोय मी या कामासाठी ते करणार, बाकी म्हणजे प्रवक्ते क्यों